नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत 2018चा जो आपला GSचा MPSC प्रिलिमचा पेपर आहे त्याच्यातल्या भूगोलाच्या प्रश्नांचं विश्लेषण आपण याच्यामध्ये करणार आहोत. ऑलरेडी 2013 ते 2017च्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण केलेलं आहे. त्यासंबंधीची जी लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा, कारण याचं सरळ फायदा असा आहे की आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की रेग्युलर काही टिपिकल ट्रेंड्स परीक्षेमध्ये फॉलो होतात आणि ते ट्रेंड्स आपल्याला सांगतात की आपण काय वाचलं पाहिजे आणि कशा पद्धतीने वाचलं पाहिजे. तर 18चा पेपर बघूयात. भूगोलाचं विश्लेषण हा सेट ए आहे आणि ए सेटचे सलग पहिले जे 20 प्रश्न आहेत भूगोल आणि भूगोलाबरोबरच एन्व्हायरमेंटचे प्रश्नही आपण त्याच्यात इन्क्लूड करून घेतलेले आहेत आधीपासून. तर आपण हे प्रश्न बघणार आहोत. तर आपला पहिला प्रश्न आहे, यादी 1 आणि यादी 2 यांच्या योग्य जोड्या जुळवा. आता बघा की ह्या ज्या गोष्टी आहेत हिच्यामध्ये ही जी नावं आहेत ती व्यक्तींची नावं आहेत आणि इकडे जी आहेत ती त्यांची पुस्तकं आहेत. म्हणजे आतापर्यंत व्यक्ती आणि पुस्तकं असे प्रश्न तुम्हाला करंटमध्ये दिसतात, पण 2018मध्ये जॉग्रफीशी संबंधित असणारे महत्त्वाचे जे काही लेखक आहेत आणि त्यांची पुस्तकं विचारली गेली होती. तर सगळ्यात पहिलं जे आहे अलेक्झांडर हॉन बोल्ट. तर अलेक्झांडर हॉन बोल्ट, त्याच्यानंतर जीन ब्रुक्स, कार्ल रिटर आणि फेडरिक रॅटझल. आता फेडरिक रॅटझल जो आहे तर तो याला म्हटलं जातं मानवी भूगोलाचा जनक. जर तुम्ही बेसिकमध्ये वाचलं तर तुम्हाला सापडेल मानवी भूगोलाचा जनक आहे हा. ओके, आता हे एक माहीत आहे आपल्याला. त्याच्यामुळे अँथ्रोजिओग्राफी, ओके, अँथ्रो आणि जिओग्राफी, मानवी भूगोलाचा जनक. त्याच्यामुळे 4चं 2. ओके, आता हिच्यामध्ये पण एक महत्त्वाचा मुद्दा येतो बघा की ह्या सगळ्या हिच्यामध्ये बचं 4 असणार हा एकच ऑप्शन आहे इथं. जर तुम्हाला ही एकच गोष्ट माहीत असली तर तिच्यातून तुमचं उत्तर येऊन जातं, कारण ब आणि 4 हे एकाच ठिकाणी इथं आहे. ओके, तर एक आहे, परंतु हे फॅक्ट्स जर माहीत असले तर तुमच्यासाठी गोष्टी सोप्या होतात. म्हणजे याच्यातलं अडकुंडे जे आहे तर ते 3 कार्ल रिटरनी लिहिलेलं बुक आहे. त्याच्यानंतर जिओग्राफी ह्युमेना हे जे बुक आहे तर ते जीन ब्रुक्सनी लिहिलेलं आहे आणि कॉस्मॉस जे आहे ते अलेक्झांडर हॉन हॅबोल्टनी लिहिलेलं आहे. पण एक आहे की मानवी भूगोलाचं जनक फेडरिक रॅटझल जर माहीत असलं तर हे उत्तर येतं. पण आता टिपिकल आहे, प्रत्येकाला माहीत असेल नाही, फॅक्ट आहे, आलं तर येऊ शकतं किंवा गडबड होऊ शकतं. ओके, आणि याच्यामध्ये कुठला ट्रेंडही फॉलो केलेला नाही आहे खालच्या याच्यामध्ये प्रश्न फ्रेम होत असताना. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो एकदम सरळ प्रश्न आहे. खालील विधानांची सत्यता तपासा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. आता याच्यामध्ये विधान अ आहे, पृथ्वी 24 तासांमध्ये 360 रेखांश फिरते. आपल्याला माहीत आहे एकंदरच जे काही सगळं सर्कल आहे 360चं, तर पृथ्वी 360 रेखांश 24 तासात फिरत असते. तर हे स्टेटमेंट तर बरोबर आहे. प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला 4 मिनिटाचा कालावधी लागतो. ऑबियस करून घ्या तुम्ही, 24 तास आहे आणि तुमच्यासमोर जे आहे 360 रेखांश आहे, तर एका तासामध्ये जे आहेत ते 15 रेखांश येतात. 15 रेखांश 60 मिनिटामध्ये. तर पृथ्वीला प्रत्येक रेखांश ओलांडण्यासाठी किती मिनिटाला कालावधी लागेल, तर 4 मिनिटाचा लागेल. त्याच्यामुळे हे स्टेटमेंटसुद्धा बरोबर आहे त्याच्यामध्ये. तर दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते बरोबर आहे. ओके, आता याच्यात पण कसं असतं की अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात की तुम्हाला 2 प्लेसेस सांगितल्या जातील. म्हणजे असं UPSCचा पॅटर्न असतो की 2 प्लेसेस सांगून तुम्हाला किती काळात तुम्ही तिथं पोहोचाल वगैरे अशा पद्धतीने असतं. तर त्याच्यामध्ये हे गणित तुम्हाला नेहमी करावं लागतं. हे एक बेसिक गणित आहे. तर सिंपल आहे प्रश्न. पुढचा प्रश्न बघूयात 3 नंबरचा. खालीलपैकी कोणते भू अंतर्गत शक्तींचा परिणाम नाही. म्हणजे इंटरनल फोर्सेसमुळं कुठलं भूरूप हिच्यातलं बनत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं हे, जर तुम्ही याच्यासाठी मी तुम्हाला बुक सजेस्ट करेल की GC लिऑंग नावाचं पुस्तक आहे बघा. आता ही सगळी भूरूपं जी आहेत की ती तुम्हाला सर्व पुस्तकांमध्ये दिलेली आहेत. ओके, पण याचा जो ॲक्च्युअल सोर्स आहे की जिथून हे प्रश्न विचारले जातात ते GC लिऑंग नावाचं बुक आहे. आणि GC लिऑंग हे इंग्लिशमध्येच येतं, पण त्याची लँग्वेज अतिशय सोपी आहे. तुम्हाला MPSC मेन्समध्ये सुद्धा तिच्यातले 2-4 प्रश्न दरवर्षी विचारले जातात आणि हे सरळ सगळ्या गोष्टी खूप प्रॉपरली विथ डायग्राम तिच्यामध्ये दिलेले आहेत. तिच्यातल्या डायग्रामचं महत्त्व येणाऱ्या अजून पुढचा जो प्रश्न आहे आपला तिच्यातही आपल्याला लक्षात येतं. आता याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ग्रॅबन आणि हॉस्ट. ओके, आता ग्रॅबन आणि हॉस्ट काय असतं की ब्लॉक माउंटेन्स जे काय तयार होतात
है ना, जमीन खाली खचली त्याच्यामधून, तर ह्या ब्लॉक माउंटेन्समध्ये हा जो उंचवटा असतो त्याला हॉर्स्ट म्हटलं जातं आणि हा जो खोलगट भाग आहे याला म्हटलं जातं ग्रॅबेन. ओके, तर हे लक्षात ठेवायचं. त्याच्यामुळे हे काही इंटरनल फोर्सेसमधून होत नाही, नॉट इफेक्ट ऑन हे इंटरनल फोर्सेसमुळं होतं. आणि आपल्याला काय शोधायचं आहे, नॉट इफेक्ट ऑफ इंटरनल, म्हणजे इंटरनल नाही, एक्सटर्नलमुळे होणारी गोष्ट. त्याच्यानंतर रेसिड्युअल माउंटेन हे आपलं उत्तर आहे, म्हणजे अवशिष्ट पर्वत. म्हणजे हा पर्वत आहे आणि याच्यावर ऊन वारा पाऊस येतं आणि त्याच्यामुळे काही दिवसानंतर याचं रेसिड्युअल माउंटेन म्हणजे कमी कमी होत जात होतं, ते सगळं त्याची झीज होते. हे आपलं उत्तर आहे, कारण एक्सटर्नल इथं ऊन वारा पाऊस या गोष्टी चालतात. आणि रिफ्ट व्हॅली काय राहते, तर रिफ्ट व्हॅली म्हणजे काय की लोलँड एरिया असतो की हायलँड एरियामधून तिच्यातून वाहतं. म्हणजे रिफ्ट व्हॅलीमधून बघा तापी नर्मदा अशा नद्या वाहतात, है ना, पेनिन्सुलर रिव्हर्स. तर रिफ्ट व्हॅली हे सुद्धा इंटरनल फोर्सेसमुळे होतं. रेसिड्युअल माउंटेन याचं उत्तर आहे. आणि एकंदरच तुम्हाला सगळे भूरूप माहीत पाहिजेत. ओके, आता ह्या डायग्राम्स आहेत, ह्या डायग्राम्स तुम्हाला GC लिवांगमध्ये जशाच तशा बघायला मिळतात किंवा तुम्ही जॉग्रफीच्या कुठल्याही पुस्तकांमध्ये तुम्हाला हे बघायला मिळेल. आता तुमच्यासमोर ह्या डायग्राम्स आहेत, तर या याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्वालामुखीच्या याच्यामध्ये ॲसिडिक आहे, बेसिक आहे, कंपोजिट आहे, तर ते तुम्हाला माहीत पाहिजे. आता ही जी पहिली डायग्राम आहे आपली, तर ती जी डायग्राम आहे ती ॲसिडिक आहे. ओके, आणि ॲसिडमध्ये काय होतं ना की ॲसिडिक जो लावा असतो तो असा खूप पसरत नाही, तो स्टिकी असतो, व्हिस्कस असतो आणि त्याच्यामुळे तो अशा पद्धतीने हा डोम तयार होतो, तो जास्त पसरत नाही. हा जो दुसरा आपला आहे तर हा आहे बेसिक आहे. बघा, बेसिक जो लावा असतो ना तो एकदम फ्लुडी असतो आणि त्याच्यामुळे त्याची जी द्रवता इतकी असते की त्याच्यामुळे तो जास्तीचा पसरत जातो. आता हे तिसरं जे आहे तर याला जे म्हटलं जातं तर हे जे आहे ते सिंडर कोन आहे. हे सिंडर कोन असेसाठी याला म्हटलं जातं की हा ॲक्च्युली जे काही व्होल्कॅनिक व्हेंट असतं म्हणजे जिथून ते बाहेर येतं त्याच्या आजूबाजूला हे बनतं. म्हणजे तुम्ही हे बघू शकता की हिच्यामध्ये या व्होल्कॅनिक व्हेंटच्या आजूबाजूला ते बनलेलं आहे आणि ते जे असतं ते बऱ्यापैकी स्टीप असतं बा. आता हा बेसिक आहे तो असा पसरलेला आहे, हा असा स्टीप असतो, तर याला सिंडर कोन असं म्हटलं जातं. आणि हे जे झाडासारखं दिसतंय तुम्हाला स्ट्रक्चर, तर हे आहे कंपोजिट याला म्हटलं जातं. आणि याच्यात वारंवार ज्वालामुखीचा उद्रेक होतो आणि त्याच्यामुळे ह्या वेगवेगळ्या ज्या लेयर्स आहेत त्या तुम्हाला दिसतात तिच्यामुळे. आणि त्याच्यामुळे याचं जे उत्तर आहे ते 3 आहे. तर याच्यात सिम्पल एक गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्या काही डायग्राम्स आपल्या जॉग्रफीच्या पुस्तकांमध्ये आहे त्या NCERTमध्ये असतील किंवा तुम्ही जे पुस्तक वापरता त्या डायग्रामचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. या त्या आधीच्या जे काही पेपर होते त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं NCERTमधले जे मॅप आहेत ते मॅप तुम्हाला डायरेक्टली विचारलेले आहेत, तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. विषुववृत्ताकडून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा. म्हणजे ही पृथ्वी आहे, विषुववृत्त, कर्कवृत्त आणि हे जे आहेत खाली मकर वृत्त आणि हे जे आहे हे पोल्स आहेत. तर इकडून इकडं जाणारे वारे तुम्हाला शोधायचे आहेत. आणि याच्यामध्ये सिम्पल आहे की इथं जे असणार तर ते पोलर विंड्स असणार, त्याच्यामुळे इथं पश्चिमी वाऱ्यांचे दोघी ऑप्शन गेले तुमचे बघा, ध्रुवी विंड. आणि इथं जे असतात सगळ्यात इकडं तर ते ट्रेड विंड्स असतात, व्यापारी वारे. तर इथंच आहे बघा ट्रेड विंड्सचा ऑप्शन. खालचे तर 2 तुम्ही कट करून टाकलेले आहेत ऑलरेडी आणि इथं एकच आहे, त्याच्यामुळे तुमचा ऑप्शन हा आला, ट्रेड विंड, वेस्टर्लीज आणि पोलर विंड. वेस्टर्लीज म्हणजे पश्चिमी वारे आहेत. याला बऱ्याच ठिकाणी जे काही आहे की वेस्टर्लीच्या बाबतीमध्ये याच्यासाठी मराठी शब्द जो आहे तर तो टिपिकली वापरला जातो आणि तो मराठी शब्द म्हणजे प्रतिव्यापारी वारे वगैरे त्याला म्हटलं जातं. आता हिच्यामध्ये पण ज्या 40 डिग्रीजवर जे असतात वेस्टर्लीज तर त्यांना रोरिंग 40s असं म्हटलं जातं आणि जे 50sवर असतात त्यांना म्हटलं जातं फ्युरियस 50s, खवळलेले 50 वगैरे. ओके, तर ते पण विचारलं जातं, रोरिंग 40s आणि फ्युरियस 50s, है ना. फास्ट अँड फ्युरियस पिक्चर बघितला असेल तुम्ही हॉलिवूडचा, तर ते वेस्टर्लीजच्या बाबतीत आहे 40 डिग्री 50 डिग्री. तर हा याचं उत्तर जे आहे ते सिम्पली. आता बघा प्रश्न जे आहेत तुम्हाला बेसिक जॉग्रफीवर विचारलेले आहेत, त्याच्यामुळे याच्यात खूप काही कन्फ्यूज होण्याचा पण इश्यू नाही आहे. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची क्षारता कमी असते. आपल्याला माहीत आहे की इथं विषुववृत्तीय प्रदेशावर खूप मोठ्या प्रमाणावर सूर्याची किरणं जी सरळ पडतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पण पडत असतो आणि त्याच्यामुळे ऑब्वियसली क्षारता इथं कमी असणार आहे. तर अतिपर्जन्यमान, आभ्राच्छादित आकाश आणि आर्द्रता या तिच्यामुळं हे एकदम बरोबर आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे 6चं ते उत्तर आहे 1, की दोन्ही सत्य आहे. आणि दुसरं स्टेटमेंट जे आहे ते पहिल्या स्टेटमेंटचं बिनचूक
स्पष्टीकरण आहे, कारण तुम्हाला हे आता जॉग्राफीचे बेसिक फंडे माहीत पाहिजेत. प्रश्न जे आहेत ते सिम्पल आहे बघा. जॉग्राफीचं बेसिक तुम्हाला माहीत असलं तर कसलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट केमिकल वेदरिंग. आता बघा की जे काही रासायनिक विदारणाचा खालचा प्रकार कुठला नाही आहे. तर सोल्युशन काय असतं ना, की जेव्हा पाऊस पडतो तर पाऊस पडत असताना टिपिकली काय होतं की जे काही पावसाच्या पाण्यातले जे काही खनिज द्रव्य रसायन असतात त्यांचा खनिज द्रव्यांवर, खडकाच्या खनिज द्रव्यांवर इम्पॅक्ट होतो आणि तिच्यापासून जे काही सोल्युशन तयार होतं ते विरघळून, तर ते सोल्युशन असतं. ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑक्सिजन. साधी गोष्ट आहे की जो काही ऑक्सिजन पावसाच्या पाण्यात जो असतो तो वातावरणातला थोडाफार प्राणवायू तिच्यामध्ये विरघळतो आणि मग नंतर ते प्राणवायू मिश्रित पाणी ज्या वेळेस खडकांवर पडतं त्याच्यावेळे कार्बनिक आम्लासारखं ते तीव्रतेने काम करत नाही. पण तिच्यामध्ये एक गोष्ट असते की लोखंडाबरोबर त्याचं ऑक्सिडेशन होतं. आणि कार्बोनेशन म्हणजे काय? तर कार्बोनेशनमध्ये जे असतं तर ते म्हणजे की गॅब्रोसारखे जे खडक असतात तिच्यामध्ये कार्बनिक आम्लाची क्रिया होते. कॅल्शियम कार्बोनेट, सोडियम, मॅग्नेशियम. तर या तीनही ज्या गोष्टी आहेत त्या केमिकल वेदरिंगशी संबंधित आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे ते आहे चौथं, क्षरण किंवा करोजन. पण याच्याकरता एकच आहे की तुम्हाला बेसिक जॉग्रफीमधल्या ह्या संकल्पना तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर चौथा 8वा प्रश्न जो आहे की विशिष्ट तापमान ठराविक आकारमानाच्या हवेत असलेले बाष्पाचे प्रमाण म्हणजे त्या हवेची सापेक्ष आर्द्रता आणि हवेची निरपेक्ष आर्द्रता म्हणजे त्या तापमानावर त्या हवेची कमाल बाष्पधारण शक्ती, याच्या गुणोत्तराला विशिष्ट आर्द्रता असे म्हणतात. तर हे इंग्लिशमध्ये वाचलं तर जास्त सोपं जातं. तुम्ही हे सायन्समध्ये वगैरे शिकलेलं आहात की द वेट ऑफ वॉटर वेपर पर युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर इन स्पेसिफिक टेम्परेचर इज कॉल्ड रिलेटिव्ह ह्युमिडिटी. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यांनी काय केलेलं आहे, ह्या डेफिनेशन अल्टर करून टाकलेल्या आहेत. स्पेसिफिक ह्युमिडिटी म्हणजे काय? वेट ऑफ वॉटर वेपर पर युनिट व्हॉल्यूम ऑफ एअर, त्याला स्पेसिफिक ह्युमिडिटी म्हटलं जातं. आणि तुम्ही एखाद्याचा रेशो हे करताय म्हणजे तुम्ही दुसऱ्याबरोबर त्याला रिलेशन लावताय, दॅट इज रिलेटिव्ह ह्युमिडिटी. तर हे दोन्ही स्टेटमेंट इंटरचेंज करण्यात आलेले आहे, त्याच्यामुळे दोन्ही स्टेटमेंट जे आहे चुकीचे. म्हणजे सिम्पल आहे की तुम्हाला रिलेटिव्ह ह्युमिडिटी आणि स्पेसिफिक ह्युमिडिटी हा कन्सेप्ट माहीत असला तर हे उत्तर तुम्ही देऊ शकता. याचा अर्थ आहे की एकंदरच कन्सेप्ट बेस्ड प्रश्न जे आहेत ते बऱ्यापैकी तुम्हाला विचारले जात आहेत जॉग्रफीमध्ये. 2018चा पॅटर्न आपल्याला हे सांगतो. सागरी क्षेत्रामध्ये समताप रेषा एकमेकीस व अक्षवृत्तात जवळजवळ समांतर जातात. द आयसोथर्म लाईन्स रिमेन ऑलमोस्ट पॅरलल टू वन अनदर अँड पॅरलल टू लॅटिट्यूड्स ऑन ओशनिक सरफेसेस. बरोबर आहे, कारण ओशन सरफेसमध्ये काय असतं की ज्याचं जे काही टेम्परेचर आहे पाण्याचं त्यात खूप काही डिफरन्सेस येत नाहीत. टेम्परेचर ॲट मेरी टाईम लोकेशन्स आर फ्री फ्रॉम इफेक्ट ऑफ इलिव्हेशन. म्हणजे काय? तुम्ही जर जमीन आणि पाणी याचं तापण्याचं जे काही हे असतं ते कमी जास्त असतं बघा, त्याची वेळ आणि त्याच्यासाठीचे फॅक्टर. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जमिनीवर उंचवटे असतात बघा, डोंगर असतात. म्हणजे तुम्ही जसं जसं वर जाल तसं तसं टेम्परेचर कमी होऊन जातं. रात्रीच्या हिच्यामध्ये इथं दऱ्यांमधलं टेम्परेचर म्हणजे एकंदरच जमिनीवरचा जो खोलगट आणि उंच भाग आहे त्याच्यामुळे सगळी गणितं बदलतात. पण समुद्राच्या बाबतीत तसं होत नाही आणि म्हणूनच उंचीसुद्धा मोजताना आपण समुद्र सपाटीपासून मोजत असतो. त्याच्यामुळे पहिलंही स्टेटमेंट बरोबर आहे आणि त्याच्याला हे दुसरं जे स्टेटमेंट आहे तर ते बरोबर आहे, कारण तिथं इलिव्हेशन नाही आहे. म्हणजे जे सागरी उंचीचा इश्यू नाही आहे तिथं, त्याच्यामुळे तो परिणाम नाही आहे. त्याच्यामुळे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे आणि जे पहिलं स्टेटमेंट आहे ते दुसरं स्टेटमेंट जे आहे ते पहिल्या स्टेटमेंटला पूरक असं स्पष्टीकरण देतं. तर ते एक लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा की खालील विधानांचा विचार करून बिनचूक पर्यायांची निवड करा. ज्या ठिकाणी खंडात उतार अतिशय रुंद असतो त्या क्षेत्रात मत्स्यक्षेत्र तयार होतात. बरोबर आहे. कॉन्टिनेंटल शेल्फ जे आहे की ते जर तिथं वाईड असलं तर मोठ्या प्रमाणावर मासेमारी होते. स्टेटमेंट एकदम बरोबर आहे. साधी गोष्ट आहे की कॉन्टिनेंटल शेल्फ काय असतं आता की हे समुद्राच्या जवळचा जो भाग असतो, समजा की सागरी प्रदेश जो आहे आणि इथून जे असतं हा सुरुवातीचा भाग जो आहे म्हणजे इकडं जे आहे हा समुद्र आहे आणि इकडचा जो भाग आहे तो ही जमीन आहे. तर हे जे असतं हे कॉन्टिनेंटल शेल्फ असतं. हे जितकं वाईड असणार आहे तेवढं ते तुम्हाला मासेमारीसाठी सोपं जातं. त्याच्यामुळे स्टेटमेंट अ बरोबर आहे. इथं नाही आहे बघा, त्याच्यामुळे हे कट केलं. उबदार उष्णकटिबंधीय सागरी प्राण्यामध्ये मासेमारी विकसित झालेली आहे, हेही बरोबर आहे. उष्ण आणि थंड समुद्र प्रवाहांच्या मिश्रणातून माशांसाठी वनस्पती खाद्य आणले जाते. जिथं कोल्ड आणि हे जे असतात की म्हणजे वॉर्म आणि कोल्ड करंट्स एकत्र येतात तर ती जागा मासेमारीसाठी खूप चांगली असते. तिच्यामुळे हिच्यातलं सी नंबरचं स्टेटमेंट म्हणजे क पण बरोबर आहे. आता क तुमचं जे आहे ते इथं नाही आहे.
इथं ब नाही आहे, त्याच्यामुळे जे आहे की अ ब क हे सत्य आहेत. तिसरं उत्तर आलं तुमचं. राहिला उत्तर भागाचा ड. तर आता हे बघायची गरज पण पडत नाही, पण भारतामध्ये अंतर्गत मासेमारी इतर मासेमारी प्रकारांपेक्षा अधिक महत्त्वाची आहे, तर असं नाही आहे. त्याच्यामुळे मग कारण एकंदरच भारताचं सगळं हे बघितलं तुम्ही तर अंतर्गतपेक्षा हा सगळा जो ओशनिक हे आहे तो महत्त्वाचा ठरतो आपल्यासाठी. ब्ल्यू रिव्होल्यूशन. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, विकसनशील देशांमध्ये लोकसंख्या स्तूप कसा असतो, तर तो असा असतो. विकसनशील देशांमध्ये बर्थ रेट जो असतो तोही हाय आहे आणि डेथ रेट जो आहे तोही हाय आहे. त्याच्यामुळे तो रुंद पाया आणि अरुंद माथा, वाईड बेस आणि नॅरो टॉप असा असतो. पुढचा प्रश्न घ्या की भारताचा काही भूभाग उत्तर गोलार्धात असून काही भाग दक्षिण गोलार्धात आहे. विशेष एथनिक ट्रॉपिक ऑफ कॅन्सर जातं बघा आपल्या इथून, दक्षिण गोलार्धात आपण येत नाही, त्यामुळे पहिलं चुकीचं आहे. भारताचा दक्षिणोत्तर विस्तार सुमारे 7,500 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 7,500 किलोमीटरपेक्षा जास्त एवढा काही आपला दक्षिणोत्तर हे नाही आहे. उत्तर दक्षिण अंतर जे आहे ते जवळपास 3,214 किलोमीटर इतकं आहे आणि जे आपलं पूर्व पश्चिम अंतर आहे ते 2,933 आहे. ओके, तर ते पण लक्षात ठेवा. पूर्व पश्चिम 2,933 आणि उत्तर दक्षिण 2,308. दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते चूक आहेत. म्हणजे तुम्ही लॉजिकली पण बघू शकता, तुम्हाला जस्ट वाचल्यानंतरच क्लिअर होतं की हे स्टेटमेंट चुकीचं आहे. हिमालयन नद्या या हिमालयाच्या अनेक रांगा व शिवालिक टेकड्या पार करून मैदानी प्रदेशात प्रवेश करतात, बरोबर आहे. आणि प्रायद्वीपीय नद्या ज्या आहेत त्या प्रस्तर भंगामुळे निर्माण झालेल्या खसदऱ्यांमधून वाढतात. रिफ्ट व्हॅली ज्याला आपण म्हणतो, दुसरा प्रश्न आपण बघितला होता रिफ्ट व्हॅलीचा, तर पेनिन्सुलर रिव्हर जे आहे त्या रिफ्ट व्हॅलीमधून वाहतात. रिफ्ट व्हॅली काय असते की लो लँड असते की त्याच्या आजूबाजूला सेव्हरल हायलँड्स असतात आणि हे जे इंटरनल जे काही चेंजेस होतात तिच्यामधून हे येत असतं. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आणि याच्यामध्ये हिमालयन रिव्हर्स आपल्याला माहिती आहे हिमालयन रेंजेसमधून येतात आणि मग गंगेचं तो मैदान आणि सगळ्या प्रदेशात आहे. दोन्ही स्टेटमेंट अतिशय योग्य आहे, त्याच्यामुळे दोघी स्टेटमेंट बरोबर आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्य शाळेचा प्रदेश ही कोणाची वैशिष्ट्य आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला जो काही पाऊस पडत असतो त्या पावसाचे प्रकार माहीत पाहिजेत. म्हणजे आता साधी गोष्ट आहे की जिथं रेन शॅडोचा हे येतोय, रेनफेड आणि रेन शॅडो असे दोन, तर ते कुठं होतं की असा अवरोध ज्याला प्रतिरोध पर्जन्य किंवा ओरोग्राफिक रेनफॉल, म्हणजे हा डोंगर आहे आणि इकडं हे ढग आले इथं पाऊस पडतो आणि ते इकडं जात नाही कारण ते डोंगरांमुळे ना. हा जो आहे हा रेन शॅडो रिजन आहे. ओके, आणि इकडं जो आहे तो पाऊस इकडच्या साईडला पडतो, रेनफेड आणि रेन शॅडो. ओके, तर हे लक्षात ठेवा. हा जो आहे तो रेन फेड एरिया आहे आणि हा जो आहे तो रेन शॅडो एरिया आहे. तर हे एक लक्षात ठेवा. उत्तर आहे 3. एकंदरच तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल या पेपरवरून की संकल्पना क्लिअर पाहिजे. संकल्पना क्लिअर असल्यात तर पटापट सरकता येतं. जर म्हणजे खूप फॅक्च्युअल पण त्यांनी विचारलेलं नाही आहे, संकल्पनाच ते विचारतायत. खालील वैशिष्ट्य कोणत्या प्रदेशाचे आहे. जल वाहतुकीसाठी उपयुक्त आहे, नारळाचं उत्पादन, मासेमारीसाठी अनुकूल, पर्यटकांसाठी म्हणजे सगळे ऑप्शन सांगून दिले तुम्हाला. इतकं सोपं करून टाकलं. तर साधी गोष्ट आहे की हा एरिया कुठला आहे. आता हिमालयात मासेमारी करायला जातं कोणी, काही संबंध नाही है ना. प्रायद्वीपी पठारी प्रदेश, जलवाहतूक कशी होणार, सिंपल आहे. किनारी प्रदेशाची सगळी वैशिष्ट्य आहे है ना. आपण कोकण आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या काही अभ्यासला आहे शालेय जीवनापासून, तर त्याच्यामध्ये नारळ, मासेमारी, पर्यटन है ना, अलिबागच्या किनाऱ्यावर जातात लोक फिरायला. UNEPच्या नियमाप्रमाणे खालील प्रदूषक आणि त्यांच्या माध्यमांच्या जोड्या जुळवा. आता एक आहे, एकीकडे तुम्हाला पॉल्युटंट दिलेलं आहे, दुसरं त्याचं माध्यम दिलेलं आहे. नायट्रोजन ऑक्साईड, पेट्रोलियम हायड्रोकार्बन, फ्लोराईड आणि मायकोटॉक्सिन्स. फ्लोराईड कशात येतं ना, पाण्यामध्ये येतं बघा. पाण्यामुळे फ्लोराईड इज अ 2 वे सॉर्ड. हा प्रश्न तुम्हाला सायन्समध्ये पण विचारला जाऊ शकतो. फ्लोराईडचं जास्त कंटेंट झालं तर दात खराब होतात, कमी असलं तरी दातांसाठी घातक असतं. मायकोटॉक्सिन्स कशात असतात, अन्नात असतात. पेट्रोलियम हायड्रोकार्बन जे आहे ते समुद्रामध्ये आणि नायट्रोजन ऑक्साईड जे आहे ते हवेमध्ये. अतिशय साधा सरळ प्रश्न आहे. ओके, तर हे एक लक्षात ठेवा. म्हणजे हे तर सिम्पलच होतं, एवढा काही इश्यू नाही आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेने कोणता दिवस ओझोन दिवसमधून निवड केलेला आहे. 16 सप्टेंबर. आता बघा, जे दिवस आहे ते एवढे दिवस विचारलं जायचे नाही. तुम्ही आधीच्या याच्यात बघितलं तर ते आता ह्या अशा पद्धतीने विचारायला लागलेले आहेत. तसे आपण आपल्या लेक्चर्समध्ये पण सगळे महत्त्वाचे दिवस घेत असतो है ना. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता हरितगृह वायू हा संपूर्ण मानवनिर्मित आहे. ऑबियसली पहा, तुम्हाला वाचल्याबरोबर लक्षात येतं मिथेन, नायट्रस ऑक्साईड किंवा कार्बन डायऑक्साईड हे नॅचरली येतात. संपूर्ण मानवनिर्मित जे आहे तर क्लोरोफ्लोरो कार्बन हा जो आहे की म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन AC, एरोसोल्स आणि त्या सगळ्या याच्याशी संबंधित आहे. CFC ज्याला म्हणतो आपण. आणि हा ग्लोबल वॉर्मिंगच्या याच्यात खूप महत्त्वाची भूमिका निभावत असतो.
दोन लगतच्या जीवसमुदायांमध्ये संक्रमणात्मक प्रदेश कुठला असतो? म्हणजे दोन लगतचे जे काही ट्रान्झिशनल एरिया असतो, दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याला इकोटोन असं म्हटलं जातं. इथं डायव्हर्सिटी पण तुम्हाला जास्त बघायला मिळते. तर हा प्रश्न UPSCला पण बऱ्याचदा विचारून झालेला आहे. साधा सरळ प्रश्न आहे. तुम्हाला इकोटोन म्हणजे पर्यावरणाच्या पण तुम्हाला बेसिक ज्या काही संकल्पना आहेत त्या माहीत असल्या तर प्रश्न सुटणार आहे. म्हणजे वेगवेगळे ज्या टर्मिनॉलॉजीज आहेत त्या समजून घ्या, ज्या आपण जॉग्रफीमध्ये पण एक गोष्ट क्लिअर होते. खालीलपैकी कोणत्या मानवी परिणामांमुळे जागतिक हवामान बदल होतो? 8,000 वर्षापूर्वी होणारी जंगलवाढ, आग आणि अतिचरण यांचा वापर, 5,000 वर्षापासून होणारी खाचरातली भातशेती, औद्योगिक क्रांती. प्रश्न एकदम साधा सरळ आणि एकदम सिंपल आहे, ओपन एंडेड. जागतिक हवामान बदल कशामुळे होत आहे? तर 8,000 वर्षापूर्वी जंगलतोड होते, तिच्यामुळे हवामानावर बदल होतो विषयच नाही. आग आपण बघितलेलं आहे की आग सर्वात जास्त किती स्पॉट्स लागलेली आहे, ओरिसा आहे, नंतर महाराष्ट्र आहे. तर आग किंवा मग अतिचराई करायची. 5,000 वर्षापासून खाचरातली जी काही भातशेती होते म्हणजे वेट पॅडी कल्टिवेशन है ना, CO2 मोठ्या प्रमाणावर, याच्यातून काय होतं CO2 CH4 जो आहे मिथेन, त्याचं प्रोडक्शन मोठ्या प्रमाणात होतं. आणि औद्योगिक क्रांतीमुळे तर आहे, तिच्यामुळे वरीलपैकी सर्व. हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की 2018ची जॉग्रफी आपल्याला काय सांगते? सगळ्यात पहिली गोष्ट, तुमचे कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. म्हणजे जी काही जॉग्रफीमधल्या बेसिक गोष्टी आहेत, एकंदरच पृथ्वीची संरचना असेल, विषुववृत्त, कर्कवृत्त, मकरवृत्त असेल है ना, कुठले वारे वाहतात किंवा मग भूरूप आहेत, तर बेसिक कन्सेप्टवर जास्त प्रश्न आहे. म्हणजे जो पहिला प्रश्न जर सोडला तर बाकीचे जे प्रश्न आहेत, म्हणजे पहिला एकदम टिपिकल फॅक्च्युअल होता आणि तसा जोड्या लावायचा तो जो लेखक आणि यांचा प्रश्न आहे. पण बाकीचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला कशाशी संबंधित आहे? तर तुमच्या जॉग्रफीच्या संकल्पनांशी संबंधित आहेत. आणि काही गोष्टी सरळ सरळ लॉजिकल आहेत किंवा त्या तुम्हाला जस्ट वाचल्यानंतर पण तुम्ही सोडवू शकता. त्याच्यासाठी खूप काही वाचायची गरज असतेच असेही प्रश्न नाही आहे, काही सरळ सरळ पण आहेत. एकंदरीतच 2018मधून संकल्पना बेस्ट गोष्टी होत आहेत, तर त्या तुम्ही चांगलं करणं अपेक्षित आहे. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.